नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण असे 10 प्रश्न पाहणार आहोत जे स्पर्धा परीक्षेसाठी नेहमी विचारले जात आहेत. तर प्रश्न पहिला बघा, T20 क्रिकेटमध्ये 600 सामने खेळणारा पहिला क्रिकेटर कोण होता? तो म्हणजे किरण पोलार्ड, ऑप्शन नंबर सी. तर प्रश्न दुसरा बघा, कोणत्या संस्थेने भारतीय पोषण रेटिंगवर मसुदा अधिसूचना जारी केली आहे? ते म्हणजे FSSAI, ऑप्शन नंबर बी. FSSAI म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर त्यानंतर प्रश्न तिसरा बघा, इन्व्हेंटिव्ह म्हणजे काय? नुकतीच बातमीत दिसलेली घटना. इन्व्हेंटिव्ह म्हणजे संशोधन आणि विकास मेळा, ऑप्शन क्रमांक बी. इन्व्हेंटिव्ह म्हणजे संशोधन आणि विकास मेळा. त्यानंतर प्रश्न चौथा बघा, कोणत्या देशात मुलांच्या मृत्यूनंतर WHOने 4 भारतातील खोकल्याच्या सिरपवर चेतावणी दिली? ते म्हणजे गॅम्बिया, ऑप्शन क्रमांक सी. गॅम्बिया. त्यानंतर प्रश्न पाचवा बघा, प्रवासी भारतीय 2023 कोणते शहर आयोजित केले? ते म्हणजे इंदूर, ऑप्शन क्रमांक सी. इंदूर. प्रश्न सहावा बघा, कराकस ही कोणत्या देशाची राजधानी आहे? कोणत्या देशाची राजधानी आहे? व्हेनेझुएला, ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा प्रश्न सातवा, भारतीय नौदलाने कोणत्या देशासोबत नसीम अल बहर सराव केला? तो म्हणजे ओमान, ऑप्शन क्रमांक बी. ओमान देशासोबत नसीम अल बहर सराव केला. प्रश्न आठवा बघा, भारताचे मुख्य न्यायाधीश DY चंद्रचूड यांनी कोणत्या राज्यात 10 जिल्हा न्यायालय डिजिटायझेशन हब म्हणजेच DCDH चे उद्घाटन केले? ते म्हणजे ओडिशा, ऑप्शन क्रमांक बी. ओडिशामध्ये 10 जिल्हा न्यायालय डिजिटायझेशन हब चे उद्घाटन केले. त्यानंतर बघा प्रश्न 9वा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कोणत्या देशाला USD 3 अब्ज सपोर्ट पॅकेज उपलब्ध करून दिले? ते म्हणजे इजिप्त, ऑप्शन क्रमांक डी. इजिप्तला 3 अब्ज सपोर्ट पॅकेज उपलब्ध करून देणारा करार मंजूर केला आहे. त्यानंतर प्रश्न बघा 10वा, कोणत्या केंद्रीय मंत्रालय प्रज्वला चॅलेंज सुरू केले? ते म्हणजे ग्रामीण विकास मंत्रालय, ऑप्शन क्रमांक बी. काय आहे? ग्रामीण विकास मंत्रालय. तर असे आपले 10 प्रश्न पाहिले आहोत आणि हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर धन्यवाद.